रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला शेवगा रस भाजी करून दाखवणार आहे। शेवगा रस भाजी करण्यासाठी 2 शेंगा साली काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। शेवगा रस भाजीचे वाटण करण्यासाठी पॅनमध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालणार आहे, 1 टेबलस्पून धने घालणार आहे, 4 लसूण पाकळ्या, 3 अद्रकचे तुकडे घालणार आहे, 4 काळी मिरी, 2 लवंग, दालचिनी, चिमूटभर जायपत्री, 1 मसाला वेलची घालणार आहे। सर्व मसाला खरपूस भाजून घेणार आहे। पाव कप सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 टेबलस्पून खसखस घालणार आहे, मसाला भाजून झालेला आहे। भाजलेला मसाला मिक्सर जारमध्ये थंड झाल्यावर घालणार आहे। दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण करून घेणार आहे। मसाला वाटण तयार झाले आहे। पॅनमध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे। पाव चमचा मीठ घालून शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहे। एटी 80% शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहे। शेवगा रस भाजी बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे। 1.5 टेबलस्पून तेल घालणार आहे। चिमूटभर हिंग पावडर, कढीपत्ता चिरून घालणार आहे। पाव चमचा हळद पावडर घालणार आहे। तयार केलेले वाटण घालणार आहे। अर्धा किसून घेतलेला टोमॅटो घालणार आहे। तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेणार आहे। मसाल्याला तेल सुटलेले आहे। 1 कप गरम पाणी घालणार आहे। पाण्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। मसाला वाटलेले पाणी घालणार आहे।
उकळी आल्यावर 80% शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालणार आहे. 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. शेवग्याची शेंग शिजलेली आहे. शेवगा रस भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालणार आहे.